अवैध हातभट्टी विरोधात उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई। 5 गुन्हे दाखल तर 95,000चा मुद्देमाल जप्त। अवैध हातभट्टी निर्मिती, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाशिम तालुक्यात मोठी कारवाई केली। मोहगव्हाण शेतशिवारातील धरणाच्या काठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत 5 गुन्हे दाखल करून सुमारे 95,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत 30 लिटर गावठी दारू, 2,375 लिटर मोहा सोडवा तसेच हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य नष्ट व जप्त करण्यात आले। आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबईच्या निर्देशानुसार व अमरावती विभागाचे उपायुक्त डॉक्टर पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। यापुढे जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती विरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे। अवैध दारू विक्रीबाबत नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800833333 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 या तक्रार क्रमांकावर नोंदवावी असे आवाहन करण्यात आले। TV24 मराठीसाठी गजानन पवार, जिल्हा प्रतिनिधी, वाशिम।